ही आहे आमची ट्रेन. हे बघा आमची चादर. नमस्कार गाईस. तर हा बघा आमचा पसारा. का ते तुम्हाला कळेलच लवकर. आणि हे बघा याचं मेकअपचं सामान. मेकअपचं सामान. हा म्हणजे मेकअपच आहे ना हे. तुमच्यासारखं थोडी नाही 2 मिनिटात आमची तयारी होऊन जाईल. माझा चेहरा नको दाखव. का? खूप सारे पिंपल आले मला. दाखव. नेमके कार्यक्रमाच्या वेळेसच पिंपल्स येतात. सो आमची पॅकिंग ऑलमोस्ट झाली आहे. आम्हाला उद्या सकाळी निघायचं आहे. कितीला? 5:15ला. म्हणजे 5:15ला आम्ही निघणार आहे. कारण आमची ट्रेन आहे 6:30ची ऑलमोस्ट. सो आता रात्रीचे वाजले आहे 11. आणि थोडं हा म्हणजे थोडीच पॅकिंग बाकी आहे. बॅकी आहे त्याची पॅकिंग बॅकी. आणि माझं खूप सारं बाकी आहे ॲज युजल. आणि माझं झालंय. बस तुम्हाला नाही कळणार, मुलींना समजतं की आमचं काय सामान बाकी आहे. ओ भाई माझ्या बांगड्याने फुटल्या पाहिजे. सामान आहे ही. बाय द वे ही हिची बॅग सगळं बघून समजत असणार आहे की आम्ही असं काहीतरी एवढं सगळं घेऊन जाते आहे मी. म्हणजे काहीतरी थोडा वेट करा, तुम्हाला कळेलच आम्ही कुठे आणि का चाललो होते. तर हे कंपॅरिझन बघा. हिची बॅग, माझी चुटकीशी बॅग. तर तुझं अर्ध सामान माझ्या बॅग मध्ये असणार आहे. त्यावाला काहीच इकडे नाही. तिथे असणार आहे तुझं. हे जे याच्यामध्ये भरलंय ना, हे स्किन केअर, जिथे तुझं स्किन केअर आहे, इथे जे माझं सामान तू अर्धे यूज करणार आहे, तुझे शूज सगळे तिथे आहे. आला मोठा. चला मग आम्ही आता पॅकिंग संपवतो आमची. आणि तुम्हाला खूप अस्ताव्यस्त दिसत असेल आमची रूम. बट ठीक आहे, सॉरी. उद्या सकाळी आम्हाला लवकर उठायचं आहे, लवकर निघायचं आहे. आम्ही प्री बुक करून ठेवलंय कारण की आम्हाला सकाळी हा उबर प्री बुक केली आहे, ती येईल. आणि आम्ही कशाने जाणार आहे हे तुम्हाला मे बी काय म्हणतात, कॅप्शन, थंबनेल सगळ्यांवरनं तुम्हाला समजलंच असणार आहे. पण स्टील पुढे बघत राहा. येस, भेटूया सकाळी. गुड नाईट. रेड 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 1 2 3. बस झालं, मोजू नको. मॉर्निंग गाईज. आता वाजले आहे सकाळचे एक्झॅक्ट 5:15 मिनिटामध्ये आमची कॅब आहे. वी आर ऑल रेडी. कुठे चाललो आपण? घरी. येस, आम्ही चाललोय भंडारा. झाली का तुझी? माझी बिलकुल नाही झाली. बरं, आपण काय चाललो हे सांगितलं का तू? नाही, ते आपण त्यांना ट्रेन मध्ये बसल्यावर सांगू. मी दिसत पण नसणार आहे. ही आहे आमची ट्रेन. आम्ही पहिल्यांदा नाही, दुसऱ्यांदा वंदे भारत ट्रॅव्हल करतो. आवाज किती येत असणार जर नाही आला माईक तर करून देऊ. पण आम्ही आधी एकदा मुंबईला गेलो होतो जस्ट एक्सपिरियन्ससाठी. आणि आता चाललो आहे आम्ही नागपूरला. हां. C2 आहे आपला. C7 खूप घाण स्मेल येतो. मॅडम, आम्ही आलो आहे अजनी नाही पुणे अजनी वंदे भारतमध्ये. तो बाहेर दाखवतात. तिथे आम्हाला बोलायचं होतं थोडं, पण खूप जास्त हॉर्नचा आवाज होता. म्हणून आतमध्ये बसूया आणि मग बोलूया. आता पण आमच्या माईकचे हसणे होते. हां, आम्ही माईकच्या चार्जर आम्ही चार्ज लावला आहे. सो तो झाल्यावर मग अजून थोडा चांगला आवाज येतो मला. सो आमची ही जर्नी आता सुरू होईल 6:25ला. आणि आम्ही सेम 6:30ला वगैरे नागपूर पोहोचणार. म्हणजे 12 तास लागतात नागपूर जायला. आणि आम्ही का जातो आहे सांगून द्यायचं. कारण की माझी बहीण राशी, जिला तुम्ही भेटले आहे, तिची एंगेजमेंट आहे 28. तर आम्ही विचार केला की आता आम्ही वंदे भारत जाऊया. आणि हा एक छोटासा एक्सपिरियन्स. हां, याचं म्हणजे आम्ही बसनी जातो. नाही, बसनी नाही, आम्ही कारनी जातो नेहमी. पण माझा चष्मा पावला, साफ करून दे. तर यावेळेस म्हटलं की ट्रेनची जर्नी थोडा एक्सपिरियन्स करू. आम्ही जात नाही कधीच ट्रेननी, म्हणजे मला नाही आवडत एवढं. आय प्रिफर ट्रेनने जातोय का? हां, नाही गेलो आहे, पण असं घरी नाही गेलो आहे. हां, परत फॉगला. मुंबई गेलो आहे आम्ही, पण घरी नाही गेलो. घरी आम्ही मोस्टली जातो आम्ही कारनेच.
पण ते 2 दिवसासाठी कारने जाणं नाही नाही हा खूप hectic आहे. आम्हाला लवकरच परत जायचं, माझ्याकडे सुट्ट्या नाही आहेत जास्त. सो मसला क्या है, मसला ये है कि हम उल्टे बैठे हैं और ट्रेन ऐसी जा रही, उधर वाले लोगों के लिए सही है, इधर वाले लोगों के लिए उल्टा है भाई. ऐसे 12 घंटे कैसे जाएंगे उल्टे उल्टे. तर दिलाय गाईज चक्क पेपर आणि 2 बॉटल दोघांना. पेपर एकच दिला पण. डॉक्टर म्हणा काहीच, देशाला डॉक्टरांची गरज आहे, समान शुल्काची मागणी गैर आहे म्हणतात. ते सगळं तर ठीक आहे, पण हा पुरता फक्त हेडिंग असतं, हेडिंग मग काय, आणि सोडून देतात. हे बघ तर केतन जिवंत असतात. बाई, झालं त्याचं 1 पेज रीड करून झालाय. तेव्हा अभियंताला 42 ते बघा. लाखांचा घंटा, बाई साहेब. म्हणून हे नेदरलँडला जात होता म्हणे. आणि हे व्ह्यू बघा गाईज, व्ह्यू एवढा काही खास नाहीये, बट स्टिल आहे चांगली शेप असते. दिसतात, सनराईज पण दिसेल. ओ भाई, 3रा पेज. रुपया का ढासळला, विदर्भात पाऊस आला आपल्या घरी. अमरावती जिल्ह्यात रुग्णालयात पण आला म्हणते का. आणि असं बोट ठेवून ठेवून वाचते लहानशा लेकरासारखा. रोनाल्डोने पण चांगला खेळला, चांगली गोष्ट आहे. झालं, संपलं का पेपर? किती मिनिटं? मग किती वेळ लागतो पेपर वाचायला. पेपर रीड करून झालं या आजच पोराचा. सकाळीच आपण आज वर्ल्ड कप जिंकलो होतो पहिला, सेलिब्रेट. आता ही आली आहे दुसरी गोष्ट. हे काहीतरी कडक चहाचं प्रीमिक्स आहे, हे बिस्किट आहे आणि हे हॉट वॉटर आहे. दूध दिलं असतं तर बरं झालं. जास्त अपेक्षा नाही ठेवायचं, हे स्कूप आहे. चल चल, तू थंड पाण्याची अपेक्षा ठेवत होता, आला हो, मोठा. मला वाटलं की ॲटलीस्ट चिल्ड वॉटर द्यायला पाहिजे होतं त्यासाठी, पण ठीक आहे. आता नाही वाढलं वा यार. एक लास्ट टाइम आपण मुंबई गेलो तेव्हा त्यांनी दूध दिलं होतं. आपण हा दूध दिलं, ते कॉफीसाठी होता पण मागितलं होतं बहुतेक. आता दिलं असतं तर मी दुधात टाकलं असतं. मॅजिक. पिऊन बघू द्या आधी. साखर असेल का पण यात? हा. ते सगळं मिक्स आहे, साखर आहे त्यात, इलायची असेल ना, इलायची फ्लेवर असेल. ठीक आहे, नॉट दॅट बिस्किट्स पण आहेत बट ना? आपण मगाशी जो पिला ना चहा, तरी त्याच्यापेक्षा छान आहे. बेटर आहे. हो, 2 दिले आणि मला खूप आवडतात डायजेस्टिव्हचे, 1 नंबर. चांगले दिले यार. माझं पण तर बनवून दे, तुडकी बनवतो. मला हे सांगायचं होतं की आमच्या बहिणी मध्ये काय केलं आम्ही, आता लॉंग टूर आहे थोडासा आमचा, ट्रॅव्हल आहे. सो काय म्हणतात त्याला, ते ज्याच्यावर झोपतो, नेक पिलो ते घेऊन आलो. म्हणजे तो पूर्ण एक फोटो पण काढलाय ज्याच्यामध्ये त्याच्या हातात तो नेक पिलो आहे. घरी ठेवून दिला. आधी मला वाटलं की कुठेतरी कॅबमध्ये वगैरे विसरले नाही, मला पहिलं वाटलं मी इथे प्लॅटफॉर्मवर वगैरे पडलं. नाही, मला वाटलं होतं की कॅबमध्ये सुटलं, पण मग ते आम्ही बघितलं व्हिडिओजमध्ये, तो अंदाज घरी नाही आहे. का? काय म्हणते, तो घरी सुटलाय. सो ठीक आहे, बट असतं तर थोडं झोपायला चांगलं झालं असतं. आणि मग मी जर विसरलो असतो हीच गोष्ट, तर 4 शिव्या खाल्ल्या असत्या. ठीक आहे, कशाला पिता तुझी. गोष्ट आली आहे तिसरी. हे आहे ब्रेकफास्ट. ब्रेड, बटर, फ्रुटी. नंतर इथे काय दिलं, इथे आहे पोहे. नाही, उपमा. ते मला नाही जो आवडत. हा तेच, जो याला नाही आवडत. आणि पोहे पण आहेत बहुतेक. हा, अरे वा. पोहे पण आहे. दोन्ही ग्रेट. पण आहे. उपमा तू खाऊ, हा पोहे मला दे. खूपच आहे आगाऊ. हा मग, ब्रेड खातो चुपचाप, काही आवडत नसेल तर. पण ठीक आहे. चव टेस्ट करून बघ कसं आहे. मग खाऊन बघू. दिसत तर छान आहे उपमा, बघू. हे कसं मधातून कापलं रे. एक अरे येत पण नाही आहे. सारखं. छान आहे. पोहे सांग आता. उपमा खूप चांगला आहे. ते आपण एकदा कुठेतरी खाल्लं होतं ना. 2 आणि मला पोहे देऊन दे. किती तरी नाही दिली भस्म का? झालाय का पोहे? ओके ओके. जे मला आवडतं ते चांगलं नाही दिलं. करी पाहिजे की थोडीशी सोबत. चिवडा पण नाही दिला यार. बोल. चादर पाहिजे म्हणते, ब्लँकेट पाहिजे म्हणते. IRCTC वाल्यांना ऐका, चादर वगैरे असेल काही तर द्या माझ्या बायकोला. हा, थंडी तर आहे, चिल्ड केला एकदम. बाहेरचं वेदर पण असंच एकदम मस्त, ऊन पण येत नाहीये. म्हणून थोडं जास्त चिल झालंय. आमचं खाऊन झालंय, आम्ही काही पूर्ण खाल्लं नाही ते. नाही ते हे घेतलं आता तिने, पायावर झाकतो म्हणे, थंडी वाटत. उठण्यात नको करू. ए नाटके, हे नाटके, हे नाटके. नाटक करते.
देशील खाली. हे बघा आमची चादर. ते काही जास्त थंड होतं, सो मी आतमध्ये यांना बोललो आहे कमी करायला. सो बघूया कमी करतात का. तर बाकी छान आहे, सर्विस वगैरे मस्त आहे यांची आणि वॉशरूम्स वगैरे पण एकदम नीट अँड क्लीन आहे. ऑफकोर्स दरवाजे ओपन नाही होत, बट स्टील यू कॅन सी द व्ह्यू. नाही लंच पण आला आहे, खूप लवकर आला, म्हणजे 11:30 वाजला आहे फक्त. भूक पण नाही मला तर एवढी. पण मी खाऊ शकते. हां म्हणजे आला आहे काय करायचं. आणि हा बार नाही दिला, हा मी विकत घेतला आहे. 100 रुपये. हां दही आहे, रोटी, लोणचं, एक गुलाबजामुन असेल असं वाटत आहे मला. तो काय आहे, आलूची भाजी, ही ही डाळ आहे आहे. दाल आहे. हां हां दाल आहे. तर भाजी असेल. तुला कुठं गुलाबजामुन दिसलं रे? मला ते बाहेर ही दिसलं भाजी होतं. आहे आणि ही राईस असेल. राईस आहे. हां वाव. ओके एवढंच आहे काहीच. टिश्यू नाही दिले का? टिश्यू नाही दिले आहे. जाऊन वॉश हात बेसिनमध्ये काहीसे धुणे का? दही पण आहे, शक्कर नाही आहे. तुला कुठे साखर मिष्टी दिसली? दही असेल ना. मिष्टी दही आहे का? क्रीमी अँड टेस्टी. आय थिंक गोडच असेल हे. ठीक आहे. स्नेक पीक काढलंच नाही का अजून? नाही, खूपच विचित्र पॅक केलं आहे. लोणचं पण आहे. झालं जेवण. छान होतं. नॉट बॅड, नॉट गुड, बट ओके डिसेंट. म्हणजे खाऊ शकतो, पोट भरेल तुमचं. हां, सकाळी आधी आलो तेव्हा त्यांनी चहा दिला, बिस्किट दिला. ते खूप छान होता, म्हणजे छान होतं. त्याच्यात पोहे बिलकुल छान नव्हते. उपमा बेटर होता. याला पोहे खायचे होते, पोहे छान पोहे नव्हता. बिलकुल म्हणजे मीठच नव्हतं पण. हा, उपमा छान होता. आणि मला त्याच्यानंतर तर सोबत गुलाबजामुन दिसले पण त्यांनी दिले नाही. म्हणजे काय करतील असं अरे पूर्ण. ते लंच मध्ये होते. आता त्यांना ब्रेकफास्ट सांग. मग ब्रेड दिलं होतं, ब्रेड बटर जाम. त्याच्यानंतर आता लंच मध्ये त्यांनी जे दाखवलं ते दिलं. लंच पण डिसेंट होता आणि दही दिलं पण साखर नव्हती. मला वाटलं ते त्याच्यानंतर- मिष्टी दही असेल पण ते नव्हतं. हा, आणि स्वीट मध्ये काही नव्हतं असं, पण डिसेंट होता. आणि सर्व्हिस खूप मस्त आहे. हा, सर्व्हिस छान आहे. असं वॉशरूम्स जस्ट पण तुम्हाला भूक लागणारच असतं की ते जेवण आणून देतात. आणि वॉशरूम्स पण क्लीन आहेत. क्लीन आहे, छान. हा, म्हणजे बऱ्यापैकी क्लीन आहे सांगितलं ना. नॉर्मल ट्रेन पेक्षा. सो असं होता. तर आता मे बी हा आता वाजले 12 ऑलमोस्ट. अजून आमची 6 तासाची जर्नी आहे. आम्हाला असं वाटतं की खूप वेळ झाला, आम्ही ट्रेनमध्येच आहे. हिची 1-2 झोप पण झाली, एक. माझी थोडीशी बुक वाचून पण झाली, झोप झाली. आता मी एडिट करते. रील्स पण बघून झाले, गाणे पण ऐकून झाले. एवढं करूनही फक्त 11 वाजले. नाही सॉरी 12 वाजले. आणि पिंपल मग आता नेक्स्ट तुम्हाला भेटू आम्ही 4 वाजता. और जेवाई कधी जेवायला येईल ते लोक म्हणतील की फक्त जेवायचं दाखवता. खरंच नुसतं कारण खाऊनच ट्रेनमध्ये काय राहिलो आम्ही. दाखवायचं. क्या बोला था? क्या बोला? मी हे तिथे बघितलं, ते ठेवलेले पूर्ण बक्सा भरून. मला माहिती होतं की हे मिळणार आहे. आम्ही बाय द वे गोड खूप कमी केलं, म्हणजे ऑलमोस्ट बंदच केलं आहे खाणं. पण कधी कधी चालतं आहे. चालेल, मी खातो दोन्ही पण. एन्जॉय. हा मुलगा होय, मला उठवलं देत ना, म्हणतो मला विंडो सीट दे. अरे मग काय, माझी सीट होती ती. ओ 23 माझी प्लीज, होती. ओ प्लीज, ओ प्लीज. नाही सॉरी 24 माझी होती, 23 तुझी होती. हा, तर मग ती 23 नाही 24च माझी आहे. बघ काही इथं. जा तिकडे बघ. तर मला उठवलं इथनं आणि स्वतः जाऊन बसला. आता मग आम्ही काय म्हणजे नवऱ्यांनी मजा घ्यायचंच नाही का कधी विंडो सीटचे. आम्ही पण घेऊ. हेलपाड्या. पण नजरे बघितलं. 3 वाजले आहे आणि ही आमची कॉफी. हा नाही ही, आणि ही काहीच नाही पित आहे. जस्ट झोपेतून उठली इकडे बघ. आणि पाऊस सुरू झाला आहे. अजून 2-2.5 तास, 2 तास. हे आळशी. ऑफ द डे आलेला आहे. थर्ड मिल ऑफ द डे आलाय. माझा अवतार काय झालाय भाई. पण हा माहिती हा काय करतो, वॉशरूम जातो. वॉशरूम जायच्या बहाण्याने तिकडे काय ठेवलंय बघून येतो आणि मग मला इकडे सांगतो की आता हे मिळणार आहे. तिथे त्याला कचोरी दिसली, येऊन म्हणते की आता कचोरी मिळणार पण आहे. मला असं वाटलं की शेगाव कचोरी असेल. तुम्हाला बाहेर दिसली होती शेगावला गाडी थांबली तेव्हा, पण ते जाऊन नाही आणता येत तेवढं. आता मला म्हणतो येऊन कचोरी साधी देणार वाली आहे आणि कचोरी. त्यांनी तेच दिलं. तर तुम्हाला दाखवतो त्यांनी बाहेर काय मी दिलंय ते. खात नाही आणि खूप कमी एक खातो. मिनिट दाखवू ना आपण त्यांना. हा, दाखव. वी हॅव कचोरी, चिवडा, चहा, रोटी, चिक्की आणि यात गरम पाणी. मी ऑलरेडी कॉफी पिली आहे, सो मी हा चहा पिणार नाही आहे. ही पीठ कारण हिला दिला नाही आहे. छी 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 छी. अरे अरे. खूप मस्त येतो. समजते का?
समजते का काही? आय डाऊट. पोहोचलो फायनली. पोहोचलो फायनली. अनाउन्समेंट होत आहे. 5 मिनिटात स्टेशन लागेल. अनाउन्समेंट होतं आम्ही उतर. पोहोचलो फायनली घरी आफ्टर लॉंग. किती वाजले? इकडे 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 इकडे. लपू नको, बाहेर ये. रोज व्हिडिओ काढीत मग तुझा. हा का? श्रद्धा मावशीला बोलव. तू स्वतः व्हिडिओ काढीत म्हणताय. इज्जत मध्ये बात करने का और ऐसा नहीं रहने का. तू टीव्हीवर येणार आहे. चांगली बस चांगली बस. अशी दिसतील मग आपल्या फ्रेंड्सला. अशी दिसशील मग तुटलेली ते मुरमुर लावून दोन इथे नाही तर मक्काचे दाणे. हिला असंच टाक, बिलकुल अशी दिसली पाहिजे, टीव्हीवर व्हायरलच झाली पाहिजे. आता कोण म्हणे व्हायरल झाली होती मी म्हणून हे चल आता व्हायरल होते का मशीन अशी झिपरी. लापता. चांगली उठून बस इकडे. झालं आमचं जेवण. खूप खाल्लं, खूप ठुसलं घरी येऊन. आता वॉक करताय थोडासा. आल्या आल्या रासा होती लहानशी, त्याच्यानंतर पूर्ण अंगणवाडी भरली आमच्या घरी ॲज युजल जसं नेहमीच आहे. हा पूर्ण आजूबाजूला लेकरं खूप सारे येतात. हा लहान मुलं. आणि आता थोडंसं खाल्लं, आता फिरतो आहे. जर्नी खूप छान होती, स्वीट होती. आणि एकदा Mixed feelings एक्सपिरियन्स माझ्या करा तरी. प्रत्येक जण. हा म्हणजे छान आहे. आणि त्याला गाडीने चालवावी लागली तर थकला पण नाही. हा सो मला बरं वाटत आहे आज. रिलॅक्स. आणि आता उद्यापासून प्रिपरेशन्स करू थोडं. उद्या एंगेजमेंटचं कारण- आहे हा, आता. तेच. हा उद्या एंगेजमेंट आहे. हम्म. सो आज खूप काही करायचं आहे. म्हणजे आता लवकर झोपू आम्ही. सकाळी उठून मग खूप साऱ्या गोष्टी करायच्या. सो आता तुम्हाला एंगेजमेंटमध्येच भेटूया आम्ही. तो नेक्स्ट व्लॉग येईल. सो हा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो. आणि पाहिजे मी हायच करायचं विसरलो होतं. आम्ही सुरूच नाही केलं ब्लॉग. हा बहुतेक. सो आता हा सरळ बाय करतोय. हा तेच. तर होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि तुमचं आणि खूप साऱ्या फ्रेंड्स. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.